श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आता वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची रचना अशी आहे का, किंवा वास्तुशास्त्रानुसार असे आदर्श घर तुमचे आहे का? जर नसेल तर व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत, कारण हा खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही प्रत्येकालाच असायलाच पाहिजे. कारण वास्तुशास्त्र जर व्यवस्थित असेल, वास्तुशास्त्रानुसार जर घर असेल तरच आपल्या घरातील सगळंही व्यवस्थित चालू शकतं. आणि घरातील सगळंही आनंदी वातावरण जर असेल तर घरातील माणसंही आनंदी असतात आणि त्याचा परिणाम आपल्या मनावरती, शरीरावरती होत असतो. त्यामुळे हे अशा पद्धतीने घराची वास्तुरचना असायला पाहिजे किंवा आदर्श घर असायला पाहिजे. तर ते कसं असायला पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर उत्तर दिशा ही धनाची दिशा किंवा कुबेराची दिशा असं मानलं जातं. या दिशेसह बुध ग्रहाचे राज्य आहे. वास्तूनुसार या दिशेला जास्त वस्तू ठेवायच्या नसतात. या दिशेला तिजोरी ठेवणे उत्तम मानलं जातं. तसेच उत्तर दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावे. आता मेन गेट म्हणजे मुख्य प्रवेशद्वार या दिशेला असणंही उत्तम मानलं जातं. त्यानंतर आहे दक्षिण दिशा. आता या दिशेला शौचालय किंवा टॉयलेट नसावं. तसेच या दिशेला कोणतीही जड वस्तू ठेवू नये. तसेच या दिशेला खिडक्या आणि दरवाजे नसावेत. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्रास वाढतो किंवा आजारपणा येत असतो. नंतर पूर्व दिशा ही दिशा खुली असावी, म्हणजेच मोकळी असावी. या दिशेला कोणत्याही प्रकारचे वस्तू, सामान वगैरे ठेवू नये. घराचे मुख्य गेट या दिशेला असणे खूप चांगलं मानलं जातं. या दिशेला खिडकी असावी, जेणेकरून खूप सारा सूर्यप्रकाश तुमच्या घरात येऊ शकेल. आणि या दिशेला स्वामी सूर्यदेवही आहे, त्यामुळे त्यांचं थेट दर्शन आपल्याला होत असतं. त्यानंतर पश्चिम दिशा. आता स्वयंपाकघर आणि शौचालय या दिशेला असायलाच पाहिजे. या दिशेचा स्वामी शनिदेव आहे. लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय शेजारी असू नये, तर ते दोन्ही वेगळ्या दिशेला असलं पाहिजे. त्यानंतर आहे ईशान्य दिशा. आता ईशान्य दिशा दिशेला पूजेचा सामान किंवा आपण ज्याला देवघर असं म्हणतो, तर ते देवघर अत्यंत शुभ मानलं जातं या दिशेला ठेवल्याने. बृहस्पती हा या दिशेचा स्वामी आहे. पाण्याशी संबंधित गोष्टी जसे विहीर असेल, बोरिंग असेल किंवा पिण्याचे पाणी असेल, ते या दिशेला करता येते किंवा या दिशेला घेऊ शकता तुम्ही. नंतर आग्नेय दिशा. आता आग्नेय दिशा या दिशेस गॅस, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर आहे नैऋत्य दिशा म्हणजे ह्या एक प्रकारच्या कोनच आहे. आता ही नैऋत्य दिशा स्वामी राहू आणि केतू आहेत. या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत. घराच्या प्रमुखाची खोली किंवा प्रमुख कर्तापुरुष जो असेल त्याची जी रूम आहे ती नैऋत्य कोपऱ्यात असणे शुभ मानलं जातं. त्यानंतर वायव्य दिशा. आता ही घराची वायव्य दिशा शयनकक्ष, जसं गॅरेज असेल, गोठा असेल, गेस्ट रूम असेल इत्यादी या दिशेला ठेवता येतात. या दिशेचा अधिपती ग्रह चंद्र आहे. तसेच या दिशेला खिडकी असणंही उत्तम मानलं जातं. तर अशा पद्धतीने तुमच्या घराची रचना जर असेल किंवा तुम्ही नवीन घर जर बांधणार असेल तर नक्कीच ह्या दिशेला या दिशांना तुम्ही या वस्तू करू शकतात किंवा अशा पद्धतीने घर बांधू शकतात. श्री स्वामी समर्थ.